जर एक कप चहा मी पिला असता ना आतापर्यंत अख्खं घर धुवून काढलं असतं, धुवून. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती सुरेखाची किरकिर. आजची किरकिर झाडूने सुरू झाली आहे. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी चालू आहे हो. आणि तुम्हा सगळ्यांना आवर्जून आमंत्रण आहे, बाप्पाच्या दर्शनासाठी या. येताना लाडू पेढे मोदक घेऊन या. फक्त ते तुपाचे आणू नका, कारण की आमच्याकडे तुपाचे मोदक चालत नाहीत. म्हणजे मला तुपाचे आवडत नाहीत ना, मग बाप्पाला सुद्धा आवडणारच नाहीत. आणि साफसफाई म्हटलं की हे पिशव्यांमध्ये पिशव्या आल्या, बॉक्समध्ये बॉक्स आले, तुटकी भांडी फुटकी भांडी, पितळेची तांब्याची कसली कसली भांडी असतात काय माहिती. आणि घरात असून सुद्धा ना बाहेर गेले की ती पाहिजेच असतात. अजून कशाला पाहिजे काय माहिती. हौस मला नाही हो, माझ्या सासूबाईंना घरामध्ये असून सुद्धा अजून पाहिजे असतात. आणि घरात तुटलेली भांडी आहेत ना, पुन्हा ती घासून घासून जपून जपून ठेवायची. का ठेवायची काय माहिती. आता तो विषय मला नाही माहिती. आणि ही साफसफाई करताना आपल्याला भांडी घरात किती आहेत ना हे कळतं. जर मांडणीला अशी लावलेली असली ना की काहीच समजत नाही. आणि हा असा मुजरा करत साफसफाई का करतोय मला ते कळलं नाही. इग्नोर. ह्याला बघत बसली ना तर माझी साफसफाई राहायची. आणि गिफ्ट देणाऱ्यांना एक मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही जेव्हा एखाद्याला गिफ्ट देता ना तेव्हा बाउल्स देणं गरजेचं असतं का. एखाद्याच्या घरात ना काचेची भांडी चालत नाहीत. त्यांच्या घरात जर माझ्यासारखी सून असेल ना चिडचिडी, तर ती सगळा राग आहे ना त्या काचेच्या भांड्यांवर काढते. कळतं की नाही तुम्हाला. ठीक आहे, चला याच्या पुढे काचेची भांडी देऊ नका. दुसरं काहीही द्या, तुम्ही स्टील द्या, तांब द्या. सोनं दिलत ना तर अगदी उत्तम, सोन्याहून पिवळं. भांडी घासतानाचा एक नियम तुम्हाला सांगते. भांडी घासताना नेहमी आपल्या नातेवाईकांचा विचार करायचा, शेजाऱ्या पाजाऱ्यांचा विचार करायचा. म्हणजे भांडी किंवा कपडे अगदी चकाचक होतात. मी कोणाचा विचार केला होता माहिती आहे का. माझ्या आईला ना एकीने चुगली केली होती. चुगली की तुमची मुलगी खूप घाणेरडी आहे, तिला काहीच काम येत नाही, घरात घाण करून ठेवते. मी हिच्या घरी कधी हगून ठेवायला गेलेली काय माहिती. बाई मी तुझ्या घरी कधी हगून ठेवलं होतं का. सांग मला. स्वतःचं बघायचं ना, स्वतःचं नाही बघणार, दुसऱ्यांचंच बघणार. स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. ही रीतच आहे जगाची आपल्याकडे. असो, मी तिचाच विचार करून सगळी कामं आज केली होती. म्हणून माझी सगळी कामं ना बिना चहा पिता झाली होती. मी 20 ते 25 दिवस झाले चहा सोडलाय. आणि बिना चहाची मी राहतीये म्हणजे जगातलं ना 7वंच आश्चर्य, 8वं आश्चर्य म्हणायला सुद्धा हरकत नाही आहे. कारण की चहा मला दिवसात ना 10 ते 12 वेळा माझा चहा व्हायचा. आणि मी आता एकदाही चहा नाही पिलाय ना. पण नाही, एखाद्याचं व्यसन लागलेलं व्यसन ना नाही सुटत. वेड लागल्यासारखं होतं, काय करू सुचत नाही. स्वतःच्याच विचारांमध्ये असतो तो. आणि त्याच विचारांमध्ये माझी भांडी सगळी घासून वगैरे झाली होती. शेवटचा माझा फ्रीज राहिला होता, तो सुद्धा मी अगदी घासून पुसून टकाटक केला होता. दुसऱ्या दिवशीसाठी म्हटलं आता काहीच काम ठेवायचं नव्हतं मला, काहीच म्हणजे काहीच नाही. कारण की मी एवढी आळशी आहे ना, ज्या दिवशी मी काम करते ना त्या दिवशी माझ्याकडनं काम करून घ्यायचं. दुसऱ्या दिवशी माझ्याकडनं काहीच अपेक्षा ठेवायच्या नाही की सुरेखाबाई काहीतरी काम करतील. अजिबात नाही. सुरेखाबाई हलणार सुद्धा नाही. मग इकडची दुनिया तिकडे झाली ना तरी सुद्धा चालेल. आणि शेवटी स्वयंपाक वगैरे सुद्धा आपल्याला करायचा असतो. माझी साफसफाई आवडली असेल ना तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि ते सबस्क्राईब काय ते असतं करा. आणि ते घंटा बिंटा वाजवायला अजिबात विसरायचं नाही. कळलं का.